नमस्कार, श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बंदी असलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या 2 दुकानांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा। गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या देवपूर पोलिसांनी केले जेरबंद। शिंदखेड्यात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन। मनपा अंतर्गत काम पाहणारे कंत्राटी अभियान व्यवस्थापक गणेश खोंडे यांनी महिला बचत गटांसाठी आलेल्या 50 ते 60 लाखांच्या निधीचा केला अपहार। आणि घरफोडीच्या गुन्ह्याची अवघ्या 12 तासात देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने केली उकल। आता बातमीपत्र विस्ताराने। बंदी असलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या धुळे शहरातील 2 दुकानांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून 64,474 रुपये किमतीची उत्पादने जप्त करीत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले। पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या धुळे शहरातील 2 दुकानांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली असून या कारवाईत एकूण 61,474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शहरासह जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित वस्तू विकल्या जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी अशा वस्तू विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले होते। या आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी 2 पथके तयार करून धुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील भागातील जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला। या छाप्यात 18,463 रुपये किमतीचे गोरी ब्युटी क्रीम, 2400 रुपये किमतीचे गोरी व्हाइटनिंग सोप, 9,200 रुपये किमतीचे चांदणी व्हाइटनिंग क्रीम असा 30,063 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। ही सर्व सौंदर्य प्रसाधने पाकिस्तान निर्मित असून त्यांच्या पॅकिंगवर मेड इन पाकिस्तान असे लिहिलेले आहे। श्री साई ट्रेडर्स हे दुकान कैलास देवानंद नानकानी वय 50 राहणार विद्या अपार्टमेंट अरुण कुमार वैद्यनगर साक्री रोड धुळे यांचे आहे। तसेच दुसऱ्या पथकाने नॅशनल हायस्कूलच्या मागील सार्वजनिक मार्केटमधील बिग बाजार येथे छापा टाकून 13,950 रुपये किमतीची ब्युटी क्रीम, 2,600 रुपये किमतीची साबण, 3600 रुपये किमतीची मोठी डबी असलेली ब्युटी क्रीम, 4,491 रुपये किमतीची ब्युटी क्रीम, 1,720 रुपये किमतीची डबल व्हाईट व्हिटॅमिन सी ची डबी असलेले प्रॉडक्ट, 1,250 रुपये किमतीचे फेस फ्रेश गोल्डच्या मोठ्या डब्या, 800 रुपये किमतीच्या याच कंपनीच्या छोट्या डब्या, 1,200 रुपये किमतीचे फैजा ब्युटी क्रीम, 1,800 रुपये किमतीची गोल्डन पर्ल ब्युटी असा 31,411 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। हे सर्व प्रोडक्ट पाकिस्तानचे आहे। या दुकानाचा मालक फजलुर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी वय 32 राहणार सार्वजनिक मार्केट जवळ पाकिजा कलेक्शन शेजारी धुळे आहे। या दोघा दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे अधिकृत बिल अथवा पावत्या मिळालेल्या नाहीत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, अमित माळी, पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, संदीप पाटील, पवन गवळी, राहुल सानप, संतोष हिरे, चेतन बोरसे, देवेंद्र ठाकूर, आरिफ पठाण, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, हर्षल चौधरी आदींनी केली। पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले त्या LCBचे 2 पथक तयार केले। दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले। त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलुर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी। दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे, त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत,
या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात येईल. धुळे शहरातील देवपूर एकता नगर नदी किनारी गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या सलमान खान यास देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्याच्याकडून गावठी कट्टा व 2 जिवंत काढतूस असा 42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धुळे शहरातील देवपूर एकतानगर नदी किनारी गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या सलमान खान यास देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्याच्याकडून 1 गावठी कट्टा व 2 जिवंत काढूस असा 42,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांना माहिती मिळाली होती की देवपूर परिसरात पांजरा नदी किनारी एक इसम हातात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करीत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या पथकाने नदी किनारी धाव घेतली. त्यावेळी एक तरुण हातात गावठी कट्टा मिरवत असल्याचे दिसल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 2 जिवंत काडतूस देखील मिळून आले. पथकाने त्यास ताब्यात घेत त्याचे नाव विचारले असता तो देवपूर विटाभट्टी नूर मस्जिद जवळील सलमान खान जावेद खान असल्याचे समोर आले. सलमानवर देवपूर पोलीस ठाण्यात 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भटू पाटील, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे, किरण मेरुणकर, कैलास पाटील, भटेंद्र पाटील, सौरभ कुटे, वसंत कोकणे, शुभम बोरसे आदींनी केले. सध्या धुळ्यात देवपूर भागात अधिशक्ती एकविरा मातेचं यात्रा चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे तसेच एसडीपीओ श्री राजकुमार उपाय सर यांनी प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने आम्हाला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली की एकता नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदी किनारी एक इसम हा त्याच्याकडे असलेले पिस्टल विना परवाना तसेच काही काडतुस त्याच्याकडे आहेत. त्यानंतर आम्ही सदर बाबतीत ट्रॅप रचून सदर इसमाला पकडलं. त्याच्या अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल, गावठी कट्टा प्लस 2 जिवंत काडतुस मिळून सदर इसमावर भारतीय हत्यार कायदा कलम 325 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 135 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. शिंदखेडा शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा पणन व राष्ट्रशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. शिंदखेडा येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कलावती माळी या उपस्थित होत्या. शिंदखेडा शहरातील गोपालदास नगर, वरोळ रोड, एनडी मराठे हायस्कूल समोर ओपन स्पेस जागेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्याचे काम मंजूर करण्यात आले. त्याचा भूमिपूजनाचा सोहळा पणन व राजशिष्टाचार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रास्ताविकात मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी, उदय देसले यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेत्या वंदना गिरासे, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, बांधकाम समिती सभापती मनोहर पाटील, पाणीपुरवठा सभापती पूनम मराठे, स्वच्छता आरोग्य सभापती संगीता भिल, महिला व बालकल्याण सभापती आरेफाबी कुरेशी, दोंड्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, शीतल सोनवणे, कमल पाटोळे, अश्विनी राजपूत, सुनीता देसले, दीपक देसले, सुयोग बदाने, रजुबाई माळी, पुष्पा सोनवणे, अर्जुन भिल, राकेश माळी, राहुल पाटोळे, डॉक्टर इद्रिस कुरेशी, अरुण देसले, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमती कलावतीताई माळी, उपनगराध्यक्ष श्री उदयजी देसले. नमो उद्यान याचं भूमिपूजन आज आपण करतोय. नेमकं महिन्याभरामध्ये पावसाळा येणार आहे आणि नंतर फुलं देखील बहरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या शिंदखेडा शहराला शहर रूप देण्याचं काम एक महत्वाचं काम आपण आजच्या निमित्ताने करतोय. मागच्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये देशाचे कणखर, लोकप्रिय आणि मजबूत असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिकांना 1 कोटी रुपयाचा भरीव निधी देऊन सर्वसामान्य लोकांसाठी एक नमो उद्यान तयार करण्यासंदर्भातली भूमिका
ही राज्य सरकारने मांडली होती. या उद्यानाच्या माध्यमातून 6 महिन्याच्या बालकपासून तर भगिनीपासून तर 90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनाच उपयोग येणारा अशा प्रकारचा सुंदर असा उद्यान तयार करण्याचा संकल्प या निमित्ताने त्याच्यामध्ये वॉकिंग ट्रॅक असेल, त्याचे लहान मुलांचे खेळणे असतील, वृक्ष असतील, बसाईसाठी बाक असतील, या साऱ्या व्यवस्था या आपल्या या उद्यानमध्ये आपण करणार आहे. त्याचबरोबर त्याला लागून बाळासाहेब ठाकरे उद्यान अशी एक अजून आपण योजना काढली आणि त्याच्या संदर्भात सुद्धा जवळपास 1 कोटी रुपये हे आपल्या शिंदखेडा शहराला मिळाले आणि म्हणून सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो. सगळ्यांचं जोरदार असं स्वागत देखील करतो. शिंदखेडा ही आपली ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतला अनेक अडचणी यायच्या. या ग्रामपंचायतला विकासासंदर्भात आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आणि मागच्या काळामध्ये 2010च्या दरम्यान मी त्याला नगरपंचायत म्हणून बनवू शकलो आणि नगरपंचायत बनल्यानंतर एक वेगळी ताकद ही आपल्याला मिळत असते. त्याचं स्वरूप आज आपण पाहतोय की टप्प्याटप्प्याने का होईना आपलं शिंदखेडा शहर हे आता बदलत आहे आणि मागच्या काळामध्ये अनेक योजना आपल्याला सांगता येतील. पण पिण्याच्या पाण्यासंदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये 22 कोटी रुपयाची एक योजना आणली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 23 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली. त्या योजनेच्या माध्यमातून सीओ आपल्याला लक्ष देऊन आपल्याला अधिकाऱ्यांना हे करून त्या एजन्सीला टाईट करून ते काम दर्जेदार झालं पाहिजे. महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून महिला बचत गटांसाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तारांगण शहर स्थळ संघ संस्थेचे मनपा अंतर्गत काम पाहणारे कंत्राटी अभियान व्यवस्थापक गणेश खोंडे यांनी महिला बचत गटासाठी आलेल्या 50 ते 60 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप तारांगण संस्थेचे अध्यक्ष शोभा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून महिला बचत गटांसाठी कर्ज पुरवठा करण्याकरता तारांगण शहर स्तर संघ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तारांगण शहर स्तर संघ संस्थेचे मनपा अंतर्गत काम पाहणारे कंत्राटी अभियान व्यवस्थापक गणेश खोंडे यांनी शासनाकडून महिला बचत गटांसाठी आलेल्या सुमारे 50 ते 60 लाखांच्या निधीचा अपहार केला आहे. खोंडेंसह त्याला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तारांगण संस्थेचे अध्यक्ष शोभा दादाभाऊ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. शोभा पाटील यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात एकूण 1400 बचत गटांच्या 14,000 महिलांवर अन्याय झालाय. शासनाकडून येणाऱ्या निधीबाबत लेखाजोखा बघण्यासाठी मनपा अंतर्गत अभियान व्यवस्थापक कंत्राटी पदावर गणेश सोपान खोंडे यांची नेमणूक करण्यात आली. तारांगण शहर स्तर संघ संस्थेचे सर्व कागदपत्र खोंडेंकडे राहायचे. बनावट कागदपत्र तसेच सह्यांच्या आधारावर लाखोंच्या रकमेचा अपहार केला. महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांच्या नावावरील रक्कम काढण्यात आली. बनावट सह्या करून रक्कम काढण्यात आल्याबाबत मनपा आयुक्तांकडे पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली, परंतु कोणीही दखल घेतली नाही. दखल न घेतल्याने विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी धुळे तसेच नगर परिषद संचालनालय यांच्याकडे दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार नोंदवण्यात आली. या अपहाराची दखल घेऊन विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालानुसार कंत्राटी कर्मचारी गणेश सोपान खोंडे याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. शासनाने त्याचा अहवाल दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दिला. त्यानुसार खोंडे याला बडतर्फ करण्यात आले. तारांगण शहर स्तर संघ संस्थेचा राजीनामा द्या, अन्यथा तुमच्या जीवाचे बरे वाईट करू असे धमकावणारा फोन दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. कंत्राटी व्यवस्थापक खोंडेच्या झाली गुरुकृपा बचत गटासाठी तब्बल 24 लाख वळवण्यात आल्याचा आरोप करत महापालिका कार्यालयातून गळा करण्यात आली असल्याचे शोभा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थेसाठी देवपूर परिसरातील नवरंग पाण्याची टाकीजवळ कार्यालयाचे उद्घाटन तत्कालीन आयुक्त देवीदास टेकाळे यांनी केले. या कार्यालयासाठी 60 लाखांचा निधी शासनाकडून महापालिकेत आला. हा निधीचाही अपहार झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. बचत गटांच्या माध्यमातून चालणाऱ्या उद्योगांवर या अपहारामुळे कुऱ्हाड कोसळली आहे. अपहार करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच रकमेच्या धनादेशावर सह्या करणाऱ्यांविरोधात शासन प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रसंगी रत्ना पवार, सुनीता मोहिते, सुनंदा कुलकर्णी, सोनाली देशमुख, गीतांजली कोळी व इतर महिला उपस्थित होत्या. माझं नाव शोभा दादाभाऊ पाटील, तारांगण शहरस्थ संघ या संस्थेचे मी अध्यक्ष व आमचे हे कार्यकारिणी मंडळ गेल्या 2017 पासून ही संस्था स्थापन आहे. मनपा अंतर्गत आणि धर्मदाय आयुक्त यांच्या अंतर्गत हा भ्रष्टाचार 2017 पासून असं चालत आला आहे. मी 2022 पासून या संस्थेत आली आहे.
तर 2022 ते 2024 या दरम्यान जे व्यवहार झाले त्याची आम्ही शहानिशा करून आणि बँकेचे जे तपशील मागून ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्ही महिलांनी पुढाकार शासनाचा जो निधी आलेला होता गरीब महिलांसाठी बचत गटांना वाटप करण्यासाठी तो महिलांना न देता परस्पर अधिकाऱ्यांनी अपहार केला। या संदर्भात आम्हाला संशय निर्माण झाला तेव्हा आम्ही बँकेचे तपशील मागून त्यात सगळं बघून शासनाला तातडी इथे महानगरपालिकेत आम्ही वारंवार मौखिक आणि लेखिक मागणी केली की महिलांना न्याय मिळावा, पण आम्हाला इथं न्याय न मिळाल्यामुळे आम्ही प्रशासकीय आयुक्त नाशिक व बेलापूरचे जे आयुक्त आहे संचालनालय त्यांना तक्रार केली। आमची तक्रारची दखल घेता 26/9/2025ला समिती नेमण्यात आली। त्या समितीच्या अहवालाने श्री प्रकल्प गणेश खोंडे शहर अभियान व्यवस्थापक यांना कार्यमुक्त करण्यात आले व आयुक्त साहेबांना आदेश देण्यात आले की यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व जो गेलेला निधी आहे महिलांचा तो वसूल करण्यात यावा। आयुक्त साहेबांनी गेले 3 महिन्यापासून कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे वारंवार आम्ही त्यांची दखल घेतली तर त्यांनीच आम्हाला सांगितलं आमचं संस्थेचं दप्तरही सगळं अपहार करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि दप्तर चोरीला गेला आहे। तर या संदर्भात आयुक्त साहेबांनीच आम्हाला आदेश दिले आहे की सदरील गणेश खोंडे यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा। गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो असता आम्हाला त्यांनी पाहिजे तेवढं सहकार्य नाही केल्यामुळे आम्ही काही पोलिसांना त्यांची मदत घेऊन ती तक्रार दाखल केली आहे। तक्रार दाखल करून आज 4-5 दिवस झालेले आहेत तरी कोणतीही हे करण्यात आलेली नाही। धुळे येथील देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासाच्या आत उघडकीस आणत 8 मोबाईल व रोख रकमेसह 51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना ताब्यात घेण्यात आले। धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासांच्या आत उघडकीस आणला असून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 8 मोबाईल व रोख रकमेसह 51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की देवपूर गल्ली नंबर 7 येथील भाई मदानी नगर येथे राहणारे मनपा कर्मचारी योगेश मधुकर करणकाळ यांच्या घरात 30 मार्च रोजी चोरट्यांनी 51,000 रुपये किमतीचे 8 मोबाईल चोरून नेले होते। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच शोध पथकाने चक्री फिरवली। पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 12 तासांच्या आत देवपुरातील मासरवाडी येथील तौसीपूर पापा बिकन पिंजारी यास ताब्यात घेतले। त्याला पोलीस काका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली। तसेच चोरीतील मोबाईल जुनेदेवळे येथील अंकित राजेंद्र शिरसाट यास विक्रीसाठी दिल्याचे सांगितले। त्यानुसार संशयित अंकित याच्याकडून पोलिसांनी चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत। दिनांक 30 मार्च 2026 रोजी देवपूर पोलीस ठाण्याचे फिर्यादी योगेश मधुकर करणकाळ राहणार भाई मदानी नगर देवपूर धुळे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरात कोणीतरी अज्ञात इसमाने घुसून 4 मोबाईल व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमती वाघ यांच्या घरातून 4 मोबाईल असे एकूण 8 मोबाईल कोणीतरी चोरून घेऊन गेलेले तसेच 8,700 रुपये चोरून घेऊन गेलेले। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब, त्यानंतर एसडीपीओ श्री राजकुमार उपाय साहेब यांच्या मार्गदर्शनाने शोध पथकाला योग्य त्या सूचना दिल्यात आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आपण एक आरोपीला अटक केलं। त्याचं नाव तौसीफ बिकन तांबोळी। त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने सदरचे मोबाईल हे अंकित राजेंद्र शिरसाट राहणार गायकवाड चौक जुने धुळे याला त्याने विकलेले होते। सदरचे मोबाईल आम्ही त्यांच्याकडनं रिकव्हर केले। 8 मोबाईल आपण रिकव्हर करण्यात आलेले आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक एसडीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। बंदी असलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या 2 दुकानांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा। गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यास देवपूर पोलिसांनी केले जेरबंद। शिंदखेड्यात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन। मनपा अंतर्गत काम पाहणारे कंत्राटी अभियान व्यवस्थापक गणेश खोंडे यांनी महिला बचत गटांसाठी आलेल्या 50 ते 60 लाखांच्या निधीचा केला अपहार। आणि घरफोडीच्या गुन्ह्याची अवघ्या 12 तासात देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने केली उकल। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।